पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं की नालासोपार हा जनसेवेसाठी केंद्रबिंदू बनलेला आहे। मी आता थेट सेंटर पार्कमध्ये आहे आणि सेंटर पार्कमध्ये जर पाहायला झालं तर सर्वांसाठी रात्रंदिवस उपयोगी पडणारे म्हणजे योगेश दादा जाट यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपण दादांच्या माध्यमातून जाणून घेऊया। दादा, आज तुमचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, काय सांगा? आज वाढदिवसानिमित्त आमचं जे फाउंडेशन आहे शहीद जाटवीर भगतसिंग वेव ऑफ द वेस्ट असे वेगवेगळे फाउंडेशनच्या मार्फत आज आमच्या या सेंट्रल पार्कमध्ये आणि येथील रहिवाशांसाठी व आपल्या नालासोपारा वसई विरारच्या जनतेसाठी आम्ही मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू, जर इथं डोळे तपासताना मोतीबिंदू वगैरे निघाला तर आम्ही तात्काळ मोफत ऑपरेशनसाठी त्यांना त्यांच्या मर्जीने पाठवतो आहे। आणि दुसरं बॉडी चेकअप आहे, ब्लड डोनेशन कॅम्प तर आपण दरवर्षी दर महिन्याला तुम्हाला माहिती आहे तुमच्या माध्यमातून आपण सगळ्यांच्या माध्यमातून घेत असतो, दर आठवड्याला आपले कॅम्प चालूच असतात। आज माझ्या वाढदिवसानिमित्त ब्लड कॅम्प आहे, ECG वगैरे आहे आणि पूर्ण बॉडी चेकअप, हेल्थ चेकअप हे मोफत या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। बऱ्यापैकी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यक निधीच्या माध्यमातून मला खूप सारी मदत केलेली आहे, काय सांगेल त्याचं? येस, आणि मुख्यमंत्री सहायता निधी ही मदत आपण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारने ही खूप चांगली स्कीम चालू केली, कारण आपल्या एखादा ऑपरेशन असेल ती काही ठराविक लोकांना, इथे बाहेरचे परप्रांतीय लोक असतील ते महाराष्ट्रातील जवळ त्यांना मेसेज पोचतो, पण बऱ्याच लोकांना जर मेसेज पोचत नाही ना तर ती योजना आम्ही घरी घरी आमच्या या ऑफिसच्या फाउंडेशनच्या मार्फत पोचवतो। आदरणीय आमचे मार्गदर्शक आमदार राजन नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या महिन्यात, तुम्हालाही माहिती आहे, या गेल्या वर्षात 18 ते 20 लोकांचे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत मोफत मोठी सर्जरी करून दिलेली आहे, ती पण पूर्ण निःशुल्क। आणि कसं असतं ती कोणाला ही योजना माहीत नसते, या योजनेचा विशेष बाबमधून 5 लाखापर्यंत मोफत कुठलेही ऑपरेशन असेल तर मोफत होतं, ती योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो। आणि गेल्या गत वर्षात 22,75,000 रुपये म्हणजे 35 रुग्णांना ही आमदार राजन नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली, खासदार आपले सावरासाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांना थेट त्यांच्या हॉस्पिटलला ती मदत आपण पोचवलेली आहे। धन्यवाद सर। कमलेश दादा, काय सांगाल की आज वाढदिवसानिमित्त या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहेत, काय सांगाल? माझे मोठे बंधू श्री योगेश्वर लक्ष्मण जाट यांच्या उद्या वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 16मध्ये भव्य रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये मोफत चष्मा वाटप आहे, हेल्थ चेकअप आहे आणि रक्तदान शिबिर आहे। रक्तदान शिबिर हे सगळ्यात महान शिबिर आहे की रक्तदान आपण ह्यासाठी करतो की जेणेकरून आपलं वर्षभराचं ब्लड सर्क्युलेशन हे बरोबर नियमितपणे राहिलं पाहिजे व्यवस्थित। त्यासाठी आम्ही पण लोकांना आवाहन केलेलं आहे, आमच्या प्रभागातील लोकांना, की रक्तदान शिबिर तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी ह्या इकडे शिबिराला संपर्क करून तुम्ही रक्तदान शिबिर करा, तुमचे डोळे चेकअप करा की जेणेकरून तुम्हाला पुढे कुठे त्रास होणार नाही, असं आम्ही आमच्या प्रभागातील लोकांना आवाहन करतो। माझा दुसरा विषय असा असेल तर या विभागामध्ये भरपूर सारे लोक आहेत, केवळ रक्तदान किंवा आरोग्यात नव्हे तर वेगवेगळ्या सुविधेसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पण तुम्ही मदत करता, काय सांगाल जनतेसाठी? ॲक्च्युली असं बघायला गेलं की तुम्ही आता समोर बघितलं तुम्ही इथे मोठं काम झालेलं आहे गटाराचं, आपले जाट आहेत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोठं काम झालेलं आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये कामं चालू आहेत। आता आचारसंहिता आहेत, आचारसंहिता असल्या कारणानं आपण कुठे काही कामं करू शकत नाही, पण ऑलरेडी आम्ही जे केलेले काम आहेत, आमचे छोटे कार्यकर्ते आमच्यासारखे ज्या लोकांनी, आता माझ्या स्वतः 60 ते 70 लाखाचं माझं काम पेंडिंग आहे, ते 24 तारखेनंतर काम मार्गी लागेल। आणि माननीय आमचे आमदार आप्पा ह्या लोकांनी, आमच्यासारखे बरेच कार्यकर्ते आहेत, त्या लोकांनी कामं काढून ठेवलेली आहेत आणि कामाचे तुम्हाला पुढील 1 महिन्यामध्ये तुम्हाला इम्प्लिमेंटेशन दिसेल। धन्यवाद। आता दादांच्या माध्यमातून जाणून घेतले की प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी होले असताना महत्त्वाचे या ठिकाणी मान्यवर सुद्धा उपस्थित झालेले आहेत। कॅमेरामॅन सचिनसह मी दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।